सुरू करा सुशीलताई प्रार्थना. हो हो घ्या घ्या. जय गुरुदेव. हा घे ताई घे. हो हो घे घे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत उमागीर महाराज की जय. ब्रह्मीभूत बालासाहेब महाराज की जय. सब संतान की जय. सब भक्तजनों की जय. हां बोल. हां काय निहाळे म्हणजे ओळखलं, शोधलं, कळलं. आपण निहाळून पाहतो म्हणतो ना, त्याला निहाळे म्हणते. तर निहाळून पाहतो. अतत व्याप्ती म्हणजे काय, लक्षण जास्त होणे किंवा कमी होणे. आता एखाद्याचं वर्णन करायला लागलो. व्यावृत्ती म्हणजे काढणं. व्यावृत्ती म्हणजे त्याला दूर करणं. आता सच्चित आनंद या पदाने काय केलं, असं जड दुःखरूप याची व्यावृत्ती केली म्हणजे निवृत्ती केली. हां आणि आतत व्यावृत्ती, मग तीच व्यावृत्ती म्हणजे सच्चिदानंद पदाने असं जड दुःखाला घालवलं. आणि निहाळे म्हणजे काय केलं, निहाळून बघितलं. ती ओवी सांग ना, ओवी कोणती आहे याच्यामध्ये नाही का? बरं बरं. हां ते निहाळे म्हणजे निरखून पाहिलं, शोधून पाहिलं, त्याचं पृथक्करण करून पाहिलं. मग इंग्लिश भाषेत ॲनालिसिस करून पाहिलं, त्याला म्हणायचं निहाळे. निहाळून बघितलं. तर आता आपलं चांगदेव 65 चाललंय, ऐका. चांगदेव 65 आपलं पेज नंबर 102 आणि ओवी क्रमांक ज्यांच्याकडे पुस्तक आहे. मग नाही नाही तुमचं वेगळं आहे का मग? अरे या लागी मौनी जे बोली जे झालं ना आपलं, तुम्ही काल नव्हत्या का मग? हां अहो ऐका,
आहे ते मागे झालेलं मला आठवते, मी खूण करून ठेवली ती पहा आपलं या लागी मौनेची बोली जे म्हणून आपली ओवी क्रमांक 33 चाललंय. उलट 33 परतला पण 1-2 पानं झाले होते आणि त्याच्या पुढचं वर्णन सुरू होतं. तर या लागी मौनेची बोली जे हे 33 नंबरची ओवी कालच्या याच्यामध्ये असेल बघा शालिनीताई, तुम्ही कालचा भाग ऐका, कालच्या भागामध्ये ते आलेलं आहे. मग तेच सांगायचं मला, पण ओवी अगोदर घेत असतात. म्हणून या लागी मौनेची बोली जे काही न होनी सर्व होई जे नवता लाई जे काहीच नाही. आपल्याला स्वरूपस्थिती पूर्ण कळाली, निश्चय पूर्ण झाला तर मौन धारण करून आत्म्यासंबंधी बोलावे लागते. आता आपल्याला प्रश्न पडतो, इकडे मौनही धारण करा म्हणे, आत्म्यासंबंधी बोला, कसं बोला ते छान सांगितलं पहा. काहीच न होता सर्व व्हावे लागते, कुठेही प्राप्त न होता प्राप्त करून घ्यावे लागते. सारांश कोणताच विशेष नाही, तेच आत्म्याचे स्वरूप आहे. कोणताच विशेष भाग आत्म्याला सहन होत नाही. आपल्याला गुरु काय करतात, सामान्याचं विशेषात आणतात, विशेषातून पुन्हा सामान्यात नेतात. कशामुळे सामान्यात नेतात, ते आपलं सामान्य स्वरूप आहेच आहे. मग आहे त्या स्वरूपाला आहे म्हणायची काही गरज नाही. पण आपल्याला आधी देह मी वाटत होतं, देहसंबंधी माझे, देह मी, हे विषय खरे, पैसा मिळवणं हेच उद्देश. म्हणून जैसा मृगशीन मृग जळी, भाऊ महाराज काय म्हणायचे, जसं हरणाला त्या तिथं हे दिसत नाही, पाणी नाही आहे, त्याला पाणी वाटतं. म्हणून ते मृग काय करतं, त्या पाण्याच्या लालचीने त्या उन्हाच्या झळ्याच्या तिथे जातं आणि शेवटी ऊर फुटून किंवा मरून त्रासून तिथं जातं, त्याला देह अर्पण करावा लागतो, पण पाणी काही भेटत नाही. तसं या विषयामध्ये, पैशामध्ये सुख काय भास आहे सुखाचा, याचा अर्थ पैसा लागत नाही असं नाही, त्याच्याशिवाय काही होत नाही, पण त्याच्या मागे लागलं तर आपला नाश होतो. म्हणून पैसा काय सांगतात साधू संत, एका अवस्थेत कामी पडतो. माऊलीने, रंगनाथ माऊलींनी तेच सांगितलं. आणि आत्मधन सगळ्या अवस्थेत प्राप्त होतो. पैसा नसला तरी तो समाधानी असतो आणि खाण्यापिण्यापुरतं सगळ्यांना आहेच आहे, उदरनिर्वाहापुरतं रोटी कपडा और मकान, थोडंफार औषध. म्हणून सांगितलंय की आपण वेदांताच्या दृष्टीने पाहिलं तर आहे ते आपल्याला खूप वाटतं, आणि सांसारिकाच्या दृष्टीने पाहिलं तर कधी पूर्णताच होत नाही, अपूर्णच राहतो. मग आपल्या मनावर आपल्या याच्यावर अपूर्ण राहायचं का पूर्ण व्हायचं. मग गुरु पूर्ण असतात, शिष्याला पूर्ण करतात. याचा अर्थ शिष्याने कामधंदा नोकरी सोडावा असं नाही. आम्ही सुद्धा नोकरी करत करत केलं, कधीच त्यांनी नोकरीला विरोध केला नाही पहा. कारण त्यांना माहीत होतं की या ज्ञानाने आध्यात्मिक लोकांची गरज किंवा त्यांच्या घरातली पण गरज भागवणार आहेत. मग आपल्याला आवड निर्माण झाली याच वेळेत, म्हणून आपला संसारही चांगला झाला आणि परमार्थही नंबर 1चा झाला. म्हणून आता आपल्याला कोणते संकल्प असावेत, कोणते नसावेत हे आपलं चाललं होतं वर्णन. 1-2 पान आपण केलं. वेदांतात महत्त्वाची गोष्ट आहे की मन राहत नाही. मन काय होतं, उन्मन होतं. मन हे राम झाले, आपण कालच बघितलं. प्रवृत्ती सांडून निवृत्तीशी आले. तर समाधी सुसुप्तीत मन नाही. आता गाढ झोपेत मन असतं का, नाही, पण आनंद किती असतो. म्हणून सुखदुःखाचे धक्के नाहीत. आता समाधी जरी नाही लावता आली तर सुषुप्तीचं आपल्याला चिंतन करता येतं. भाऊ महाराज नेहमी सुषुप्तीचं चिंतन करा हे त्यासाठी सांगायचे. आपल्या भगवंतानी आपल्याला या अवस्थेचं चिंतन केलं, या अवस्थेचा विचार केला तर स्वरूप स्थिती कळायला मदत होते. इथंही आपल्या अज्ञानाने आवृत्त असतो, पण आपण ज्ञान झालं की सुषुप्तीत समाधी ठरते पहा. जागृती स्वप्नात मन आहे म्हणून सुखदुःखाचे धक्के आहेत. आता जागेपणी आणि स्वप्नात मन असतं म्हणून काय असतं, सुखही होतं दुःखही होतं. पण सुखदुःख कोणाचा धर्म हे तत्व विचाराने कळतं. अरे हे अंतःकरणाचा धर्म आहे, मी अंतःकरण नाही आहे. मन नसावे म्हणजे मनात संकल्प नसावेत. संकल्प म्हणजे हे करावं ते करावं ते करावं. मेलेल्या माणसाला लिंग देह नसतो. आता जो मृत पावला, ज्याचं डेथ झालं, त्याची बॉडी किंवा त्याचे श्वास संपले,
त्याला काय असतो? लिंगदेह नसतो. लिंगदेह, सूक्ष्मदेह, तन्मात्रा, लिंगदेव एकाच अर्थाचे शब्द आहेत. त्याच्यामुळे आपण काय समजायचं की हे आपली अवस्था या देहाची येण्याच्या अगोदर आपला निश्चय झाला तर आपला सूक्ष्मदेह भर्जित बियासारखा होतो आणि मग त्याला पुढं जन्म येतच नाही. भाजलेलं बी किती वेळा आपण पाणी टाकलं, चांगलं पाणी खत वगैरे दिलं तर त्याला अंकुर येतो का? तसं ह्या सूक्ष्मदेहच मी नाही. हा सूक्ष्मदेह 17 किंवा 19 तत्वाचा, पंचकाच्या दृष्टीने 25 तत्वाचा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन बुद्धी चित्त अहंकार. मग हे कुठलेही तत्व किती समजले तर हे सगळे एकात एक असतातच. म्हणून लिंगदेह आपल्याला इथंच बाधित करायचा. आणि लिंगदेह कुठे बाधित होतो? तर संताच्या कृपेने. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्यध्वनी मोंब झाली. मग बघा, तत्वम असी या महावाक्याने आपल्याला केवढा मोठा बोध दिला. मग मन नसते, लिंगदेह नसतो म्हणून मन नसते मृत शरीराला. जीवनमुक्तीत बाधित मनात संकल्प नसतो. जीवनमुक्तीत काय असतं? बाधित मन. बाधित म्हणजे मन असताना त्या मनाचा काही एवढा विकार जाणवत नाही. बाधित अनुवृत्तीने जीवनमुक्त झालेल्या ज्ञानी माणसाचा व्यवहार होत असतो. बाधित म्हणजे त्याची बाधाच होत नाही, त्याच्यातून काही निर्माणच होत नाही पाप पुण्य, यालाही बाधित म्हणतात. म्हणून जीवनमुक्तीत बाधित मनात संकल्प नसतो. आणि जर विदेहमुक्तीत मनच राहत नाही, मग जीवनमुक्ताचा काय? संकल्प नसतो. तरी पण त्याने एखादं कार्य केलं तर भगवंत त्याला सहकार्य करतं. मग मन असावे पण मनात संकल्प नसावे. आपल्या मनाला तर काय कुठं नेतो आपण. रिकामं डोकं म्हणतो ना, एम्प्टी माइंड डिवेल वर्कशॉप. रिकामं मन सैतानाचं घर किंवा रिकामं डोकं सैतानाचं घर. मग म्हणून माणसाने सतत कार्यरत राहावं, या चिंतनात राहावं किंवा कुठला तरी छंद लावून घ्यावा. हे आपल्याला पेललं नाही, काही लोकांना हे आवडत नाही, हे किचकट वाटतं, कळत नाही, याची आवड नसल्यामुळे. पण आवड निर्माण करून घेणं सगळ्यात उत्तम मार्ग. नाहीच झाली तर कुठला तरी छंद लावून घ्यायला पाहिजे. म्हणून काय होतं? आपलं मन बरोबर जागेवर येतं, स्थिर राहतं आणि प्रसन्न राहतं. रामदास स्वामींनी काय म्हणलं? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न झालं की काय होतं? सगळ्या सिद्धी आपल्या पदरामध्ये येतात. पण त्यात आपल्याला आत्मसिद्धी मिळाली तरी खूप चांगलीच गोष्ट आहे. म्हणून आपल्या मनामध्ये सतत चांगले विचार यायला पाहिजे. मला ते खूप छान वाटतं बघा त्यांचं वामनराव पैची प्रार्थना. काय सांगितलं त्यांनी? सकाळी उठलं केव्हाही तुम्ही मन रिकामं ठेवूच नका. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, त्यांना ऐश्वर्य ठेव. ऐश्वर्य म्हणजे आत्म्याचं ऐश्वर्य. सर्वांना काय कर? सुखी समाधानी हे कर आणि त्यांना बल दे, शक्ती दे. कशासाठी? तर हे ज्ञान प्राप्त करून या ज्ञानावर आरूढ राहण्याची शक्ती. ऐश्वर्य म्हणजे जगातलं ऐश्वर्य नाही तर आपल्या आत्मस्वरूपाचं. बोला शालिनी ताई, बोला. सर्वसिद्धी. हां, मग ते अच्छा, छान. मग आपल्याला खरं समाधान लाभतं. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती अपयशी, देखे आत्मतुष्टी कर्मे नाही. मग एकदा तृप्ती झाली की आपल्याला काही करायचं राहतच नाही. मग संकल्प तरी कशाला येईल? संकल्प अगोदरच्या अवस्थेत येतात. मग कोणते संकल्प? ते प्रकार सांगतात पहा. मन असावे पण मनात संकल्प नसावे. आता संकल्पाचे 2 प्रकार. रंगनाथ माऊलींनी इतकं सोपं प्रकार करून त्याला विभाजन करून पटवून दिलं पहा. असाधारण संकल्प एक आणि दुसरं साधारण संकल्प. आता साधारण संकल्प कशाला म्हणायचं? आपल्याला दुःख निवृत्ती आहे पण आत्यंतिक दुःख निवृत्ती नाही. आता दुःख आपल्या आत्मस्वरूपात नाहीच आहे, नेहमीचं नाही आहे. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आपल्याला कधी कळते? अध्यात्मात आल्यावर कळतं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग हे पण आपल्यात आहेच आहे. मग सुखही प्राप्त आहे पण निरतिशय, एकाच्या सापेक्ष.
म्हणून सुखही प्राप्त आहे पण निरतिशय नाही, एकापेक्षा एक वेगळं अशा पद्धतीचं. म्हणजे निरतिशय म्हणजे आत्यंतिक नाही, सॉरी, निरतिशय म्हणजे आत्यंतिक सुख नाही आहे, कसं आहे, क्षणिक सुख आहे. मग अत्यंत दुःख निवृत्तीपूर्वक निरतिशय सुखाची इच्छा असणे. आत्यंतिक म्हणजे बिलकुलच आत्यंतिक म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ऐका, निरतिशय. आता ऐका, पुन्हा एकदा सांगते. आपल्याला दुःख निवृत्ती आहे पण आत्यंतिक दुःख निवृत्ती नाही. आता दुःख निवृत्ती कशी, स्वप्नामध्ये थोडंसं गाढ झोपेत जास्त, तशी दुःख निवृत्ती आहे. पण कधीच दुःख होऊ नये असं आहे का, आत्यंतिक दुःख निवृत्ती नाही. तसं सुखही प्राप्त आहे. सुख कसं, विषयातून आहे. पण निरतिशय आहे का, विषय वाचून सुख आहे का, हे कळतच नाही. सुख विषयात नाहीच आहे पण विषयातलं सुख वाटतं. तसं सुख प्राप्त आहे पण निरतिशय नाही. अत्यंत दुःख निवृत्तीपूर्वक निरतिशय सुखाची इच्छा असणे या साधारण संकल्प म्हणावे. हा साधारण संकल्प जावा त्या जीवनमुक्त म्हणावे. मग आपल्याला मोक्षाचं एकदा कळालं की पुन्हा ते मोक्ष तरी मिळायची काय गरज वाटते, मिळालेलंच असते ना. ते प्राप्त होत नव्हतं, ते प्राप्त होत वाटलं, पुन्हा त्या पण इच्छा आपल्या काय होतात, समाप्त होतात. म्हणून तो अत्यंत दुःख निवृत्तीपूर्वक निरतिशय सुखाची इच्छा असणे या साधारण संकल्प म्हणावे. हा साधारण संकल्प जावा त्या जीवनमुक्त. आणि असाधारण संकल्प दुसरा, आपल्याला देहनिर्वाह करण्याची इच्छा. आता देह खाणं पिणं लागणारच की हो, आपलं ज्ञान झालं तरी असणे यास असाधारण संकल्प म्हणावे. आणि हे प्रारब्धच आहे. प्रारब्ध आपल्याला कळालं पाहिजे. प्रारब्धानेच आपल्याला संसारातले सुख मिळत असतात. म्हणून हे प्रारब्ध एकदा कळालं, सुख दुःखाला कारण काय, मागच्या जन्मीचे पाप आणि पुण्य, त्यातून आपण आणलेलं असतं. या जन्मामध्ये ते झालेलं प्रारब्ध. आणि आपल्याला काय होतं, संचित मी आत्मा सच्चिदानंद या निश्चयाने जळून जातं. आणि प्रारब्ध देहाबरोबर चाललं एक एक दिवस. आणि क्रियमान मी काही करत नाही, 14 त्रिपुटीत व्यवहार व्हायला असं पक्का निश्चय झाला. क्रियमान बंद पडतं आणि संचित जळतं आणि प्रारब्ध देहाबरोबर चाललं. मग ह्या राहिलेल्या प्रारब्धात सुद्धा गुरुची शक्ती, ज्ञानाची शक्ती, अंतःकरणाची शक्ती, या सगळ्या शक्त्या मिळून त्या प्रारब्धाचं सुद्धा दुःख आपल्याला वाटत नाही. ज्ञानी माणसाला दुःख होतच नसतं. कशामुळे, त्याचं काय होतं, सूक्ष्मदेह बाधित होतो आणि त्याला हे पक्क कळालेलं असतं की हे सुख दुःख अंतःकरणाचा धर्म आहे आणि हे अंतःकरण मी नाही. मग एत आत्मा आत्मयाच्या ठाई, देगीचे धर्म देहीचे देही, ऐसे देखणे पायी आन हाता. आणि अंतःकरणाचा धर्म अंतःकरणावर ठेवायचा. मग अंतःकरणच आपल्याला काय होतं, आपल्या दुःख सुखाला कारण असतं. मग अंतःकरण मी नाही म्हणलं ते कारण जातं. म्हणून कारणही जातं आणि कार्यही जातं. असाधारण संकल्प, आपल्याला देहनिर्वाह करण्याची इच्छा असणे यास असाधारण संकल्प आहे. हे प्रारब्ध आहे. मनात साधारण असाधारण दोन संकल्प असणे तो बद्ध. आता हे दोन्ही संकल्प ज्याच्यामध्ये आहेत, ज्या साधकात, तो काय झाला, बद्ध म्हणजे बांधलेला, त्याला जन्ममृत्यूत यावं लागतं. एकच असाधारण संकल्प असणे तो जीवनमुक्त. आता आपल्याला कशाची जास्त हौस राहिली का, कशाची आवड जास्त राहिली का, मग ते काय झालं, जीवनमुक्त. खाणं पिणं देहनिर्वाह ह्याच्यासाठी इच्छा म्हणत नाही. ते देहाचे धर्म, देह अन्नमय कोश आहे, त्याला काहीतरी आत टाकावं लागतं म्हणून ते टाकणं. मग तो संकल्प राहिला तर काही हरकत नाही. मग एकच असाधारण संकल्प असणे तो जीवनमुक्त. आणि दोन्ही संकल्प ज्याच्यात आहे तो काय झाला, बद्ध. म्हणून आपल्याला असाधारण चालतो. पण या बाकीच्या जास्तीच्या ज्या इच्छा, थोडक्यात समजा, जास्तीच्या ज्या इच्छा, जास्तीचं जे लोकांचं बघून वाटणं, हे सगळं आपलं जात असतं म्हणून दोन्ही संकल्प जाणे विधेयमुक्त. आता आपल्याला अंतःकाळाला काय वाटतं, अरे देवा आता देह गेला तर उलट चांगली गोष्ट आहे आणि आपलं काम झालं. आणि एखाद्याला खूप आजार असला पण ज्ञानही असेल
तर तोही काय म्हणतो, हे भगवंता तुझ्या त्या स्वरूपात मला विलीन कर. मग त्याला कधी राहतं का? हे दोन्ही संकल्पना आहे. देह राहावा ही सुद्धा वासना आहे. देह वासना ती सुद्धा आपली या ज्ञानाने पूर्णपणे नष्ट होते आणि देहाच्या प्रारब्धाप्रमाणे देह राहतो. आपण राह म्हणल्याने राहतो का आणि जा म्हणल्याने जातो का देह? नाही. म्हणून विदेह मुक्त. दोन्ही संकल्प संपले की तो विदेह मुक्त. बद्धाच्या साधारण संकल्पाला विधी किंकरत्व आहे. बद्ध म्हणजे थोडक्यात संसारी समजा. विधी म्हणजे विधीनं वागणं, त्याला विधी किंकरत्व म्हणतात. बद्ध म्हणजे संसारी माणसाने जीवनमुक्त होण्याच्या अगोदरच्या अवस्थेला काय करायचं, हे संकल्प विधीप्रमाणे व्हायला पाहिजेत. म्हणजे काय असतं, धर्म अर्थ काम मोक्ष आपण पुरुषार्थ बघतो. प्रामाणिकपणाने आलेला पैसा हे असावा. कोणाला लुबाडून वगैरे आणलेलं पचत नाही. आपण म्हणतो हा पापाचा माल गप्पापा, असं हे कोणाचं न कोणाचं कोणत्या ना पद्धतीने जात असतं. म्हणून चांगल्या मार्गाने आलेला पैसा टिकत असतो. त्याला म्हणायचं विधीनं वागा. मग काही काही विधीप्रमाणे पैसा मिळवतात आणि त्यातलंही काय करतात, दान पुण्य करतात. म्हणून बद्धाच्या साधारण संकल्पाला विधी किंकरत्व म्हणजे विधीप्रमाणे वागणं आवश्यक आहे आणि जीवनमुक्ताच्या असाधारण संकल्पाला विधी किंकरत्व नाही. आता जीवनमुक्त याच्यातूनच पुढे गेलेला असतो, तो काही वाईट काम करतच नाही. म्हणून त्याला शास्त्राने काय सांगितलं, को विधी को निषेधा, असे 6 अट्टक आहेत बघा ते नाथांचे. मग त्या जीवनमुक्ताला कुठलाही विधी त्याला काही त्रास देत नाही. त्यांनी कधी आंघोळ करा, कधी सांगा, रात्री सांगा, झोपून सांगा. आणि आता आपल्याला सुद्धा आपण आता त्याच्यामध्येच आलो, त्याच्यामुळे झोपूनही वाचता येतं, झोपून ऐकता येतं. आपल्याला बसायचं, मांडीत घालायची असं अजिबात नाही आहे. आमचे भाऊ महाराज तेच सांगायचे, फक्त तुमचं मन इकडं पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण मनाचा परमार्थ आहे. मने मनुष्यानाम कारण बंध मोक्ष. पूर्णपणे मनात गोष्ट आली तर मग मन भगवंतातच झालेलं असतं. मग मन आपल्याला सहाय्य करतं, भगवंत सहाय्य करतो, गुरु सहाय्य करतात आणि आपला निश्चय पक्का होतो. अर्थात ब्रह्मवेत्याचे विधी किंकरत्व गेले तरी पण स्वभाव राहत असतो. हे स्वभाव एक लक्षात ठेवा. स्वभाव कसा आपला आतापर्यंत आलेला झालेला संसारातल्या घटनेने म्हणा किंवा कोणाच्या अनुवंशिक गुणाने असा आलेला असतो. मग कधी कधी साधू संत खूप छान सांगतात, सगळं सांगतील, पण कधी कधी रागही खूप करतील. आता रंगनाथ महाराज रागवत नव्हते का? रागवतही होते, शिवाय देत होते काही. पण असं नाही समजायचं की अरे रंगनाथ महाराजांनी शिवी दिली, असं कसं द्यावं खाऊ, असं नाही. तो स्वभाव असतो आणि त्याच्या मागे त्यांचा उद्देश असतो. तुकाराम महाराज काय म्हणले, शिंदळीचे बटकीचे सावध व्हा. नाथ महाराज काय म्हणले, काय माया गेली होती भूतापाशी. मग तसं स्वभावातला एखादा गुण राहिला तरी हरकत नाही, त्याला तो बाधा करत नाही. पण सामान्य लोक काय करतात, त्या गुरुचे अवगुणच काढत बसतात येण्यासारखे. मग आपल्याला ही कळायला पाहिजे, गुरुंनी रागवलं, काही बोललं एखाद्या वेळेस तर राग न मानता आपण टिकून राहिलं पाहिजे. आम्ही तर आमच्या भाऊ महाराजांना नेहमी म्हणायचं, भाऊ तुम्ही रागवले, चिडले तर अजून जास्त प्रेम वाढतं म्हणायचे. नेहमी म्हणायची वाक्य मी. आणि तुम्ही विचार करा, आमच्या वसमत रोडच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त राग व्हायचे मला, पण कधीच मला चुकूनही राग आला नाही मग मला नंतर कळालं. मग ते हसले, म्हणे एरार भाई तुमची परीक्षा होती, तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झालात, 100 पैकी 100 मिळाले तुम्हाला. म्हणलं भाऊ मला हेच पाहिजे होतं की खरोखर आपण तुमच्या कसाला उतरतो का, तुमच्या परीक्षेत उतरतो का, पूर्णपणे आपल्याला हे आत्मसात होतं का. आता तर माझं एकच ध्येय, आपण पूर्ण झालो आणि आपल्याकडून गुरूंची सेवा ही जशी होईल तशी आपण करत राहायचं आणि थोड्या अंशता का होईना आपण त्यातून काय व्हायचं, उपकृत व्हायचं, कृतकृत्य व्हायचं. मग ब्रह्मवेत्याचे विधी किंकरत्व गेले तरी पण स्वभाव राहत असतो. संन्यास आश्रमात जर 3 आश्रमाचा विधी राहत नाही. आता संन्यास आश्रमात जे गेले त्यांना मागच्या 3 आश्रमातल्या विधीचं पाळायची गरज नाही. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ या तिन्हीच्या पुढे संन्यास आश्रम.
मग या तिन्हीकडून संन्यासाश्रमात गेली एखादी व्यक्ती, त्याला मागच्या 3 आश्रमाचं कर्तव्य विधी राहत नाही. पण संन्यासच घ्यावा असं नाही. आपण घरात राहून सुद्धा संन्यस्त वृत्तीने राहू शकतो, वानप्रस्थ वृत्तीने राहू शकतो, एकांतात राहू शकतो. म्हणून संन्यासच आश्रम श्रेष्ठ असं काहीच नाही. पण काही लोकांना ज्ञान आधी झालेलं असतं, त्याच्यामुळे ते काय करतात, अविवाहित राहतात. तसं रंगनाथ महाराजांना अगोदर कळालं म्हणून त्यांनी विवाहाचं बंधन बांधून नाही घेतलं. पण आपले भाऊ महाराज म्हणायचे, बंधन बांधलं तरी त्याची जिकडे तिकडे विल्हेवाट करून आपल्याला मुक्त दशेला प्राप्त होता येतं. थोडं कठीण होईल पण त्याच्यावर सुद्धा मात करता येते. आणि गुरु तशी कृपा करून त्या शिष्याला बरोबर त्याच्या स्वरूपात नेऊन बसवतात. म्हणून संन्यास आश्रमात जर 3 आश्रमाचा विधी राहत नाही तर विधेयमुक्तीत विधी राहील काय? याला कैमुतिक न्याय म्हणायचं. हे असं तर हे असं कसं होईल? याचं कैमुतिक न्याय त्याचा शब्द आहे. विधी न राहणे वेगळे आणि विधीचे उल्लंघन करणे वेगळे. आता विधी राहत नाही जीवनमुक्त विधेयमुक्ताला, आणि विधीचं किंकरत्व म्हणजे विधी आपल्या हाताने नाही काढायचा. विधीचे उल्लंघन काय? विधेयमुक्ती म्हणजे देह असताना मी देह नाही असं वाटणं. त्याच्यासाठी बघा आपण नेहमी उदाहरण घेतो, गजानन महाराज, साईबाबा, त्यांना देहाचं तरी भान होतं का? लोकांनी दिलं तर खायचे, नाही तर पडून राहायचे तसं. पण काही गेल्यानंतरही विधेय मुक्ती होतेच. जीवनमुक्त आपण असताना कळतं, मग आपला देहपात झाला, आपलं सूक्ष्म देह आतल्या आत समाप्त झाला, तो काय झाला? विधेयमुक्तही झाला. अशाही दृष्टीने विधेयमुक्तीचा अर्थ कळता येतो. मग विधी न राहणे वेगळं आणि विधीचे उल्लंघन करणं वेगळं. उल्लंघन केले तर पाप होते. आता सामान्य संसारी माणसाने काही केलं तर त्याला पाप लागतं, त्याला ते करता येत नाही, तो लंड ठरतो. तुकोबाराय सांगतात, वेद बाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड संता माझी. पण विधी किंकरत्व राहू नये, कर्तव्य अभाव स्थिती व्हावी. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेणणे तर नाहीच, पण तो जाणणे रूप असल्यामुळे त्याला जाणणे तरी काय म्हणायचे? म्हणून जाणीव नेणीव भगवन. कैमुतिक न्याय म्हणजे अगं हेच सांगितलं ना, संन्यास आश्रमातल्या लोकांना 3 आश्रमाचा विधी राहत नाही. संन्यास आश्रम घेतला तर विधेयमुक्त झालं, त्याला काय विधी राहील? असं हे असं तर हे असं कसं होईल? याला कैमुतिक न्याय हे शास्त्रीय शब्द आहे. त्याचा अर्थ तसा लागत नाही, पण वाक्यावरून त्या प्रसंगावरून कळायचं. आता एखादा मुका आहे आणि त्याने मौन धरलं, आपण म्हणतो अरे त्याला बोलताच येत नाही, तोही कैमुतिक न्याय झाला. अरे बोल म्हणलं तरी बोलू शकत नाही तो. आता वेगळी गोष्ट, आता दुसरी. याला कैमुतिक न्याय म्हणतात. विधी न राहणे वेगळे, विधीचे उल्लंघन करणे वेगळे. उल्लंघन केले तर पाप होते, तो लंड ठरतो. सामान्य माणसाने विधी न वागलं नाही तर त्याला पाप लागतं. पण जीवनमुक्तानी विधेयमुक्तानी असं काही केलं त्याला पाप लागत नाही. तेच सांगायचं त्यांना, वेद बाह्य लंड बोले तो पाखंड. वेदाला धरूनच बोलायला पाहिजे. वेदाच्या विरुद्ध बोलला तर तो पाखंडी गुरु असं म्हणतात. काही असतात बरं अशासारखे, त्याचे काळे तोंड संता माझी. काही लोक तुम्हाला माहीत नाही, आम्ही पुण्याला एका कीर्तनामध्ये गेलो. एक 10-5 काही लोकांनी या परमार्थाला व्यवसायच केले बघा. 10-5 अभंग पाठ करायचे, दृष्टांताचे पुस्तकं असतात गोष्टी रूपाने, तेही पाठ करायचे, आळंदीला मिळतात. आणि तिकडची तारीख एकेका दिवशी 4-4 तारखा घ्यायच्या. मग बिदागी ठरलेली असती ते घ्यायचं, 15-20 मिनटं करायचं आणि झालं, संपलं. गेले दुसऱ्या गावाला, पुढे तिसऱ्या गावाला. काही असं चांगलं पण करतात आणि काही असे. आणि मग त्याच्यामध्ये करतात, स्त्रियांनी टाळ घेऊन उभं राहायचं नाही, खाली बसा, त्यांना खाली बसवतो. पुन्हा स्त्रियांनी उत्तर द्यायचे नाही त्या महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाचे. झालं. मग आमच्याबरोबर एक जण होत्या, त्या म्हणे अहो मी जास्त उत्तर देऊ लागले, आता आपल्याला आलं उत्तर तर आपल्याला राहत नाही, आपण सांगतो. आणि सांगतो याचा अर्थ अहंकाराने नाही, सगळ्यांना ते उत्तर आहे कळावं. पण त्याला आवडत नव्हतं, मग मी शांत बसले. हे आशे करणारे लोक काय होतात, मग ते इकडचे राहत नाही तिकडचे राहत नाही.
म्हणून परमार्थाला लागलं तर पूर्णत्वाला जाईल असंच करावं. एकाही रुपयाची अपेक्षा करू नये, मागणी करू नये आणि ठरवूनच. आता आमचे भाऊ महाराज कधीच कोणाला 1 रुपयासुद्धा मागतच नव्हते. आपण दिले तर वेळी गोष्ट, आणि ते काय झालं मग त्यांचं अदृष्ट झालं. म्हणून मग आपण आपल्या मनाने पत्रम पुष्पम फलम तोयम काही ना काही गुरुला दक्षिणा देऊन ते ज्ञान घेतलं पाहिजे. ते आपल्यासाठी शास्त्रांनी सांगितलं आणि गुरुला सांगितलं. शिष्याची देण्याची अपेक्षा न ठेवता त्याला मुक्त कर. आणि भाऊ महाराजांनी खरोखर तसं केलं. सगळेच काय देत होते का? नाही. अहो एवढंच काय, त्यांचं पेट्रोल 20 रुपये फक्त रेवणवाताईंना माहिती. 20-20 रुपये गोळा करून त्यांना येण्यासाठीचं पेट्रोलचे पैसे आम्ही देत होतो. तर तेवढे सुद्धा लोक देत नव्हते. असे या ज्ञानात होते. आणि काही तर याच्या पुढे तिघं घरामधून यायचे, ऐकायचे आणि एकाचेच 20 रुपये द्यायचे. किती कमाल आहे ना. मग मी अशा वेळेस माझ्या गुरूंना खरंच सांभाळलं बरं. मी अहंकाराने नाही सांगत तुम्हाला. गुरु कुठून आणतील हो पेट्रोल? मला तेव्हासुद्धा अवघड वाटायचं. आता जे माणूस घरामध्ये 10-20 हजार आणून ठेवते, पगार देते, त्या घरात त्या माणसाची थोडीफार तरी किंमत राहते. जे काहीच आणत नाही पण अमूल्य असं ज्ञान देतं, त्याची किंमत कोणाला आहे? मुमुक्षूला किंमत आहे, विषयी पामरला किंमतच नाही. त्यांनी कोणाला म्हणायचं? एकदा तर अक्षरशः त्यांनी सायकलवर आले बघा. त्यांचं स्थूल शरीर नंतर तरी थोडं कृश होत आलं. सायकलवर आले आणि आम्ही पाहिलं. मला इतकं डोळ्यातून पाणी आलं. म्हणलं भाऊ आज कशाला आला तुम्ही सायकलवर? आता भाऊ काय म्हणतील? माझ्या लक्षात आलं की पेट्रोललाही पैसे नसतील, मग काय सायकलला हवा भरली की निघाले आपले. मग मला इतकं वाईट वाटलं. देवा, भाऊ बाकीच्या लोकांना एवढं मोठं सिंहासन असतं, गाड्या असतात बसायला, आणि आमच्या भाऊ महाराजांना साध्या स्कूटीमध्ये टाकायला पेट्रोल भेटू नये. खूप वाईट वाटलं त्या दिवशी. नंतर हळूहळू सगळ्या आपल्या या इच्छा, आता याला या इच्छा म्हणत नाही, गुरुसाठी असावी गाडी. मग योगायोगाने कार घेतली त्यांनी. मग जेव्हा कार घेतली तेव्हा ते बरेच वेळा आपल्या पाठाच्या तिथून घरापर्यंत कारमध्ये आणायचे बरं का. हेराबाई बसा कारमध्ये. मग इतकं वाटायचं की खरोखर आपलं सार्थसुद्धा केलं. आता कृष्णाने काय केलं? राजसूय यज्ञामध्ये म्हणे तुम्ही काय काम करणार? उष्टी, खरकटी, घोड्याचा खरारा हे काम. तसं गाडी चालवली भाऊनी आणि आम्ही आयटीत मागे बसून आलो. काय ऐश्वर येते, याला खरं ऐश्वर म्हणायचं. मी पुष्पा बरेच वेळा त्यांच्या गाडीत बसून आलो, कुठं घेऊन पण जात होते बघा. म्हणून आपले भाऊ महाराज खरोखर ज्ञानोबा महाराजांच्याच किंवा माऊलीच होते, माऊलीचाच अवतार. त्यांनी कधी घराचा, कुटुंबाचा, पोनीचा, मुलाचा, पत्नीचा विचारच केला नाही. सगळं प्रारब्ध म्हणजे प्रारब्ध. आणि अशी माऊली आपल्याला भेटणं हे किती महत्भाग्य आहे, हे आपण आपलं तपासून पाहायचं खरोखर. म्हणून त्यांचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. विधी किंकरत्व राहू नये, कर्तव्य अभाव स्थिती व्हावी. कर्तव्य आणि काना म्हणजे म्हणायचा, कर्तव्य अभाव म्हणजे काही करायचंच राहिलं नाही अशी स्थिती व्हावी. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेणं तर नाहीच, पण तो जाणणे रूप असल्यामुळे त्याला जाणणे तरी काय म्हणावे? जाणणे म्हणजे कळणं रूप, चिद्रूप, सच्चित आनंद. बोला. पान नंबर 103 ओवी आता सांगितली. वेद बाह्य लंड बोले तो पाखंड, खून ठेवत जा. आता ओवी सांगितली 33 नंबरची ओवी. 33 नंबरची ओवी, त्याच्या पुढे जा तुम्ही आणि वेद बाह्य लंड बोले हे मोठ्या अक्षरात आहे, तिथून कळते मग आपल्याला कर्तव्य अभाव स्थितीला गुरूंनी प्राप्त केलं. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सापडली का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेणणे म्हणजे कळणे तर नाहीच, पण तो जाणणे रूप आहे. त्याला जाणीव नेणीव भगवंती नाही, तो रूपच त्याचं जाणीव आहे. पण आपल्याला अगोदर म्हणावं लागतं, कळून घ्यायचं. मग कळाल्यावर काय कळलं म्हणायचं. तसं जाणणे रूप असल्यामुळे त्याला जाणणे तरी काय म्हणावे अशा रीतीने त्याचे स्वरूपात वाणीने मौनच होऊन जावे लागते. जसं याज्ञवल्क्य मुनींनी काय केलं? मौन धारण करून रामाला काय केलं?
ज्ञान दिलं. पण रामाला आधी आपल्यासाठी रामाने प्रश्न विचारला, रामाला ज्ञान नव्हतं असं नाही बरं का. मग तसं 4 वाण्या आहेत. आता वाणीने मौन होऊन जावे, तसं कसं वाणीचं 4 वाण्या आपल्याला मागे झाल्या ते आपण बघितल्या. 4 देहाच्या 4 वाण्या आपण पंचीकरणापासून शिकत आलो. तर या 4 वाण्या आहेत परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण अशा या 4 देहाच्या 4 वाण्या आहेत. स्थूल देहाची वैखरी, सूक्ष्म देहाची मध्यमा, कारण देहाची पश्चंती आणि महाकारण देहाची परा. परेतूनच आपल्याला स्फुरण होत असतं. परेच्याही पुढे आपण जातो. 2 ज्ञानरूप वाण्या व 2 क्रियारूप वाण्या आहेत. परावाणीत अनुभूत ज्ञान असते, म्हणजे फक्त स्फुरण असतं, उद्भवलेलं नसतं, क्रियेला आलेलं नसतं. परा स्फुरण, त्याला अनुभूत म्हणायचं. पश्चंती वाणीत उद्भूत ज्ञान असते. पश्चंती म्हणजे कोणती वाणी झाली, ते थोडंसं त्याचं जास्त प्रगटीकरण, थोडं पुढे गेलेलं. आणि मध्यमा वाणीत अनुभूत क्रिया असते. मध्यमा वाणी म्हणजे पुटपुटणं, मनातल्या मनात राम राम म्हणायचं, ओठाची हालचाल होते पण शब्द बाहेर पडत नाही. आणि वैखरी वाणीत उद्भूत क्रिया असते. उद्भूत म्हणजे तोंडाने आता मी शब्द बोलायले, मग ते काय झाली, उद्भूत क्रिया. मग क्रियेच्या 2 आणि ज्ञानाच्या 2 अशा वाण्या असतात. मग मध्यमा वाणीत अनुद्भूत क्रिया असते, वैखरी वाणीत उद्भूत क्रिया असते. अर्थात ज्ञानानंतर क्रिया आहे, ज्ञान क्रियेची अपेक्षा करीत नाही. ज्ञानानंतर आपल्याला काही ना काही करावं लागतं, मग आपण सांगतो ही क्रिया होती, पण हे ज्ञान अपेक्षा नाही करत त्याची. पण आपण गुरुच्या ऋणातून मुक्त व्हावं, इतरांना या ज्ञानापर्यंत न्यावं. आपणच एकट्याने खाऊ नये. आपण घरातसुद्धा आणलं तर सगळ्यांना देतो मग खातो. तसंच हे ज्ञानाचं आपण ज्ञानी व्हावं, इतरांना ज्ञानी करावं, म्हणजे गुरुच्या प्रेरणेने करावं, म्हणजे अहंकारातून नाही. मग ही क्रिया ज्ञानाची अपेक्षा करीत असते, ती क्रियाही संपावी. मग आपल्या या क्रियासुद्धा संपत असतात. व ज्ञानाची वाच्यता राहू नये, ज्ञान असं राहू नये, पण ज्ञान तर राहावं बरं का. यास मौन असे मौन होणे हेच ज्याच्याविषयी बोलणे आहे. ज्याच्या म्हणजे अनात्म्याविषयी, आत्म्याविषयी सर्व अनात्मभाव परित्याग होणे हीच ज्याची प्राप्ती आहे. अनात्म म्हणजे देहापासून सगळं अनात्म, आणि देहाच्या आत सगळं काय आत्मरूप आहे. अशा रीतीने अनात्माला जड पण म्हणतात, जड आणि चेतन. आता देह कसा आहे, असं जड दुःखरूप, याला अनात्म. आणि आत्मा कसा आहे, सचित आनंद. मग अशा रीतीने कोणते धर्म ज्याचे ठिकाणी नाहीत, अशी जी परमात्म वस्तू, इथं वस्तू म्हणजे आत्माच, ती आपणही निधर्मक होऊ त्याच वेळी प्राप्त होईल. आपण म्हणजे जीवात्म्याने जे जे धर्म घेतले, माझे ते सगळे टाकून दिले, तर आपल्याला काही धर्म राहत नाही. तशी आपल्याला ती अशी अवस्था आली तर परमात्मा वस्तू कळते, आत्मवस्तू कळते. आपण म्हणतो ना, जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. मग ते ज्याच्यासारखं झालं तरच आपल्याला कळतं. आपण वेगळं राहिलं तर कसं कळल. म्हणून जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. म्हणून आपण आपल्या आत्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी तशी अवस्थाही प्राप्त करून घ्यावी लागते. मग आपल्याला कसा आत्मा कळतो. असं हे सर्व कळून भेद ठेवला किंवा बोलण्याची क्रिया केली तरी दोष, व हे सर्व न कळले तरी दोष. आता हे सगळं कळून भेद ठेवला. काही लोक काय म्हणतात, कळून करावं, कळून करावं. भाऊ महाराज काय म्हणले एकदा, आता विष आहे ना, तुम्हाला विष कळालं ना, विषाने मरते, मग एकदा घेऊन पहा ना, मग वाट अवस्था काय होती बघा. मग आपल्याला कळालं ना, माहीत झालं, पण विषयाची परीक्षा घेतो का आपण. म्हणून कळूनही भेद करू नये. भेद कधी अमंगळच, भेदाभेद भ्रम अमंगळ. मग हे सगळं कळून भेद ठेवला तर काय उपयोग आहे. काही लोक ब्रह्मज्ञान सांगतात पण इतका भेद ठेवतात आणि इतकं वेगळंच वागतात, जसं वागू नये तसं. आता आम्ही अनुभव घेतले बरं का. आता वाढायला मला खूप आवडायचं बरं का आधी, आताही आवडते, पण आता शक्तीप्रमाणे कमी जास्त होतं, तर मला आवडायचं वाढायला. तर आम्ही काय करायचं, कुठं पंक्तीत गेलं पोळी असं काही काही वाढायला घ्यायचं.
आमच्या जवळचं या अध्यात्मात आलेल्या इतकं जोरात ओढू ओढू घ्यायच्या, आम्हाला वाढूच देत नव्हत्या. मग एकदा दोनदा मला खूप वाईट वाटलं. अरे देवा, आपल्याला वाढायची इच्छा होती पण आपल्याला वाढू दिलं नाही. भाऊ महाराजांची ही सुद्धा गोष्ट लक्षात आली बरं का. बघा त्यांनी किती सांभाळलं आपल्याला. मग तेव्हापासून त्यांनी काय केलं, पोळी भाजी वरण अशा चिठ्ठ्या केल्या आणि काही काही बायकांची निवड केली. आता तरुण चांगल्या हळू वाढणाऱ्यांना वरण दिलं. आता आमच्यासारख्यांना पोळी दिली. त्या पोळीत काही सांडायचं बिंडायचं नसते. मग पोळी येणार बाई, तुमच्या इथे चिठ्ठी लावा. जशी आपल्याला कधी कधी लावायला मिळते ना, फीत देतात, काळी फीत. काय हे असलं काळी किंवा 26 जानेवारीला ते झेंड्याचं देतात पिन लावून, तसं त्यांनी काय केलं, ते लावलं. काय आपल्या गुरु महाराजांना सांभाळायचं होतं. मग ज्याच्याजवळ ते आहे ना त्यानेच पोळीचं टोपलं घ्यायचं, बाकी त्यांना नाही घ्यायची पोळी. असं कोण सांभाळायला बसलो, कोणी का वाढेना काही का होईना, लक्ष तरी देतात का. आणि पहिल्या पंक्तीला बसायची घाई, अशी एकीच्या एका मांडीवर मांडी घालू बरं बसायचं. आता मला आधी कळत नव्हतं बरं का, मी सुद्धा असं केलं नाही असं नाही, पण मला ऑफिसला वगैरे जायचं असायचं, 2 तासाची सुट्टी असायची म्हणून व्हायचं. पण नंतर जेव्हा कळालं सुट्टी असेल त्या दिवशी मी पण भाऊ महाराजांबरोबरच जेवायची. किती आपल्या आतली अवस्था कळते. मग एकदा असं 12 ते 2 मध्ये कुठंतरी पंगत होती आणि भाऊ महाराजाचं कीर्तन 10 ते 12 कीर्तन आणि 12च्या नंतर प्रसाद. तर मी फक्त प्रसादाला आले. भाऊ महाराजांच्या जवळ जागा होती बरं का. तिथे एक जण बसली होती म्हणजे जेवायला नव्हतं सुरू केलं तर तिला उठवलं बरं का भाऊ महाराज. चला, काम चुकार माणसं बरोबर ओळखायचे, वाढायला घ्या. आणि मग नंतर मी आले. आता हे मला आधी काही माहीत नव्हतं काय झालं ते. मग मला म्हणे, अरे बाई इथं बसा. मग आसन बी टाकलं की हो आणि बसायला लावलं. ती बाई माझ्याकडे गुरु करून बघायली. म्हणजे अगं बाई, तसं काही माझा उद्देश नाही, बस ना तू बस, मला काही नाही, मी बाजूला बसते कुठंतरी. नाही म्हणे, तुम्हीच बसा. मला आग्रह करून बसायला लावलं. मग तिला मी म्हणलं, बाई तुला माहीत नाही माझी अवस्था, माझा दिनचर्या काय आहे. 12ला मी आले, त्या दिवशी थोडा उशीरही झालता, मला लगेच जायचं असते. भाऊ महाराजांनी सगळी अवस्था माहिती आहे म्हणून त्यांनी मला बसवलं. कृपा करून राग मानू नको आणि मी माफी मागते म्हणलं तुझी. बघा, असं आपल्याला अध्यात्म सांभाळता येतं. म्हणून सगळ्यांना काय वाटायचं, त्यांच्या काही समस्या असल्या की माझ्याकडे घेऊन यायच्या, पण त्यातली जो योग्य आहे सांगण्यासाठी बरोबर आहे तेच मी त्यांना सांगायची. काही आपण बोलू नये, त्या महात्म्यांना फार कमी बोलायला पाहिजे. म्हणून आम्हाला त्यांची आदरयुक्त भीतीसुद्धा वाटत होती, पण आदरयुक्त बरं का, तशी भीती नाही. मग हे सगळं कळून भेट ठेवला किंवा बोलण्याची क्रिया केली तरी दोष, आणि हे सर्व न कळाले तरी दोष. मनुष्य देहातल्या जीवाला हे सर्व माहीत असावे. इतर देहात आहार निद्रा भय मैथून आहे व मनुष्य देहातल्या जीवाला आहार निद्रा अधिक तर आहेतच, पण अधिक धर्म अधर्म आहे आणि धर्म अधर्मावरच मुक्तता आहे. स्वरूप स्थितीवर येणे हा धर्म आहे. पुण्य करणं हा धर्म, पाप करणं अधर्म. स्वरूप स्थितीत येणं हा खरा धर्म. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित, तया जाऊनी सुख व्हावे. जगाला प्रेम अर्पावे. आता पहा, हे मला अचानक आतून स्फुरण झालं. आम्ही D.Edला ही प्रार्थना म्हणत होतो, D.Ed शिकत असताना. मग त्यावेळेस याचा अर्थ खरा कळत नव्हता. अध्यात्मात आल्यावर हा अर्थ कळतो. मग भाऊ महाराजांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि आपल्यालाही दिलं. मोरारी बापू तर सत्य प्रेम करू ना किती वेळा सांगतात. जितके वेळा सांगितलं तितके वेळा ऐकत असं वाटतं, नवीन नवीन अर्थ कळतो आणि आपल्याला खूप आनंदच निर्माण करतो. याचा अर्थ आपण अज्ञानी आहोत असं समजू नका. म्हणून धर्माप्रमाणे आचरण करा. चांगलं धर्माने आचरण केलं तर आपल्याला स्वरूप स्थितीवर सहज येता येतं. आणि स्वरूप स्थितीवरून घसरणे हाच अधर्म. स्वरूप स्थितीतून खाली, आता वर सरकला, खाली यायला काही वेळ लागत नाही बरं का. काही कुसंगतीमध्ये होतो असा परिणाम.
आपल्याला कळायला लागतं, कळतं, कीर्तन प्रवचन सगळं करता येतं. पटकन त्याचा अहंकार येतो आणि मग ते गुरुलाही मानितच नाहीत पा. असं अजिबात होऊ नये. भगवंताला, जगनियंत्या परमात्म्याला, गुरुला प्रार्थना करा, गुरु महाराज तुमच्यावरचा भाव माझा किंचितही ढळू न देता मला स्वरूप स्थितीत सातत्याने ठेव भगवंता, हे गुरुराया. मग हे असेल तर आपल्याला खरोखर त्यांच्या कृपेने काही वाटत नाही. म्हणून आपण पक्क्या ज्ञानाला लागलं पाहिजे. आपलं ज्ञान पहाडासारखं झालं पाहिजे. कोणी त्याच्या विरुद्ध काही सांगितलं तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. दृढ विश्वास झाला पाहिजे ज्ञानावर. म्हणजे आपल्यावरच विश्वास ठेवायचा की हो, पुढे आपल्याला गुरु नाही व शिष्य या भूमिकेत गुरु नेतात. कालच आपण बघितलं, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मी आत्मा म्हणणं ही सगळी गुरुची सेवा झाली, देवाची सेवा झाली, देवदेवतांची सेवा. बोला 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 सुमंत. वा वा. चिद छान छान. मग असं एक दोन ओळीचं घ्यायचं प्रमाण बरं का. मग आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होते आणि एकदा स्वरूप स्थिती गाठली, निश्चय झाला की आपल्याला बादमध्ये काही करायची गरज नाही. पहा, मी मुद्दाम बादमध्ये शब्द वापरते. गुरु महाराजांचा आवडता शब्द, त्याच्या पुढे काही करायची इच्छाच नाही, राहतच नाही, कर्तव्यच राहत नाही. म्हणून आपण आनंदात आपला आपण राहतो. आपणही इतरांना आनंद देतो आणि आपणही आनंदी राहतो. आनंदाचे डोई आनंद तरंग. मग स्वरूप स्थितीवरून घसरणे हाच अधर्म. आता ज्ञानावर धर्म अधर्म वेदांत्याचे आहेत. धर्म आणि अधर्म. अधर्म केलं स्वरूप स्थितीतून उपदच्युत होतो, धर्माने राहिला ती स्थिती टिकून राहते. कृतीवर धर्म अधर्म मीमांसकाचे आहेत. कृती म्हणजे कर्तव्य करणं. आता मीमांसक म्हणजे पूर्वमीमांसा शास्त्र जैमिनीचं. त्याच्यात काय सांगितलं? कर्म उपासना. कर्माने, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने स्थिर होतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानरूपी बीजारोपण होतं. म्हणून मीमांसकाने आपल्याला अर्ध काम केलं पूर्वमीमांसेने आणि उत्तर मीमांसेने पूर्ण काम केलं. उत्तर मीमांसा, वेदांत, मरणमारी विद्या, शांकरी विद्या, अध्यात्म विद्या या विद्येची अशी नावं आहेत. अशी प्रत्येक शास्त्रकाराची धर्म अधर्म मानण्याची रीत वेगवेगळी आहे. आता वेगवेगळे शास्त्रकार कशाला धर्म कशाला अधर्म, काही बोकड मारणं धर्म म्हणतात. आता आपल्या धर्मामध्ये नाही बोकड मारणं. अहो, तो जीव आहे, त्या जीवाला कशामुळे मारायचं? आणि त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? त्याला भगवंताने निर्माण केलं. मग भगवंत जाणे त्याचं कर्म, आपण कशाला मारायचं? म्हणून एकाने तर काय केलं, नवस केलं. असं काहीतरी झालं तर मी बोकड मारीन आणि त्याचं काहीतरी करीन. भाऊ महाराजाच्या कृपेने त्याचा नवसच पूर्ण नाही झाला. पाहते कसा होईल पूर्ण? म्हणून असले नवस आपण ज्ञानी माणसांनी आपल्या आजूबाजूला होऊ देऊ नयेत. म्हणून असं आता किती लोक सांगायलेत की हत्या कमी करा, गाईला वाचवा, गाय वाचली तर जग वाचल, नाही तर तुम्ही जगत बुडणार. त्याच्यामुळे आपण ह्या आपल्या या धर्मामध्ये जे आहे ते आपण आपल्या धर्माप्रमाणेच आचरण करायला पाहिजे. सार गोष्ट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष काही नाहीच. म्हणून अनात्म्याला तर आत्मा म्हणूच नाही. देहाला आत्मा म्हणूच नाही, पण आत्म्याला आत्मा सुद्धा म्हणू नये. बघा, आहे ते त्याला काय म्हणायचं पुन्हा पुन्हा? म्हणू नये. म्हटले की विशेष झाले. मी आत्मा सच्चिदानंद अहम ब्रह्मास्मी म्हणलं तर काय विशेष झालं? पण हे विशेष ज्ञान हे काय करतं? हे आपल्याला नंतर आत्मस्वरूपामध्ये विलीन होतं आपोआपच. म्हणून आधी निर्माण व्हावं लागतं, मग ते जिरवावं लागतं. कथ्थक नावाच्या फळाचं आपण नेहमी उदाहरण बघतो. विशेष झाले म्हणून विशेष करूच नाही. विशेष केले की अध्यास व काही न करणे हे सामान्य. सामान्य सोडू नये, विशेष करू नये.
कारण विशेष तेवढे सर्व कल्पित आहे. आता विशेषासाठी किती सुंदर उदाहरण देतात पहा. कारण मी सच्चिदानंद हे पण कल्पनेतूनच आलं. मग कल्पनेला काय केलं, घालून टाकलं. मी देह या कल्पनेला, मी आत्मा या कल्पनेने घालून टाकलं. पण मी आत्मा हा आहेच आहे म्हणणे वाचून आहे. आता उदाहरण दिलं पहा, विशेष आणि सामान्याचं खूप छान उदाहरण आहे पहा. सुवासिनी बाई विशेष करते पण सामान्य सोडत नाही. घरात सणवार करणे विशेष आहे. गरिबाने, किती सुंदर वाक्य आहे बघा माऊलींचं, रंगनाथ माऊलींचं. गरिबाने सण करीत जावे, त्याला मिळत नाही. आणि अगोदर तसंच होतं, सणावारालाच पोळी खायला मिळायची, गव्हाची. पुरणपोळी तर दूर राहिलं, नाही तर रोज भाकरीच असायच्या पा. दिवाळीचा सण राजाने करीत जाऊ नये, केला तर तो राजाच नाही. कारण राजाला नित्य दिवाळीच असते. आपल्याला आहे की नाही, त्या दृष्टीने आपण राजा. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. राजाला दिवाळीचा सण नाही तसा बोला. ब्रह्मवेत्याला कशाची दिवाळी, पोळ्याला बैल सजतात. म्हणून मला तर कोणते सण यायलेत, कोणते सण चाललेत काही कळत नाही बरं का. आणि सगळे दागिने घालून कुठं प्रसंगच आला, जवळच्या लग्नाला जायचं तर मलाच लाज वाटते बरं का. अगदी याच्यासारखं मला कालच आठवण आली. खरंच पोळ्याचा बैल सजल्यासारखी ती बाई नटून सजून एवढे मोठे दागिने घालून, ती बनारसी घालून ती बिचारी वाटती मला आता ती. म्हणून ते अरे फकीरी में जो मजा आमेरी तो बिचारी आहे. मग पोळ्याला बैल सजतात, विशेष संक्रांतीला स्त्रिया सजतात, विशेष दसऱ्याला घोडे सजवितात, विशेष दिवाळीला सगळेच सजतात. विशेष हा सगळा विशेषपणा मनुष्याने टाकून द्यावा लागतो, त्याला मोक्ष होतो बघा. आणि अजून सुद्धा मला ना दागिन्याचे नावं, वस्तूचे नावं आणि त्या कोणत्या कपड्यांचे नावही नसते लक्षात. कुठं काय घालतात हेही कळत नाही पटकन. मग कोणाला तरी विचारून ते तिथं तसं करायचं. आणि मग ते बैलासारखं आपल्याला लाज वाटते तसं बसून राहणं करणं, हे एवढं मोठं घालून बसणं. त्याचं भूषण तर नाहीच, ते करणं आपल्याला जीवावर येतं पहा. विशेष होणं जीवावर येतं. म्हणून सामान्यात मजा आहे, सामान्य स्वरूपात. आणि आपणही कुठून सणावारातून लग्नातून काय आले की आपण घरी आला काय करतो, आपली साधी साडी ते सगळं काढून टाकतो आणि घरचे कपडे घातल्या बरं वाटतो. बाई आता बरं वाटलं पहा. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. मग त्या विशेषाच्या मागे लागत नाही, विशेष मिळवायची खटपटीत जात नाही आणि विशेषात भुलूनही जात नाही. का रे भुललासे वरलिया रंगा. आता विशेषपणा कोणाला आवडतो ते सांगतात पहा. विशेषपणा वेड्याला आवडतो, शहाण्याला नाही. फेटा बांधून आरशात पाहणे हे विशेष आहे. आता काही काय करतात, कीर्तनकार प्रवचनकार आधी ना त्या ब्युटी पार्लरला जातात. मला एक जण म्हणली आम्हाला ब्युटी पार्लरला जायचं आणि ती छान कीर्तन करत होती बरं का. म्हणलं अगं तुला कशाला जायचं, तू तर एवढी सुंदर आहे, गोरी पान आहे, नाकेडोळी छान आहे, सुंदर निरूपण करती आणि काय करायचं त्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन. नाही म्हणे जावं लागतं, 10 लोक आपल्याला बघतात. अरे 10 लोक बघू का 1000 लोक बघू, ते काय आपला रंग बघतात का आपण काय सांगतो काय नाही हे ज्ञानाकडे बघतात. म्हणून हे खरोखर बरोबर नाही. पण काही लोक त्याच्यामध्ये राहतात, ते आपल्याला काही या भाऊ महाराजांच्या विचारातून, अध्यात्माच्या ग्रंथातून आणि आपल्याला पटलेलं याच्यातून ते काही फारसं पटत नाही. पण कुंकू आता ते विशेष आहे. कुंकू किंवा गंध कोरून लावू नये. आता आपल्याला संबंधच येत नाही, हे घेतली टिकली की चिटकवली की झालं, हे विशेष आहे. असा विशेषपणा आमच्या जोग महाराजांनी सोडला. त्यांनी आयुष्यात आरसा पाहिला नाही. आता जोग महाराज आरसा पाहत नव्हते आणि बऱ्याच साधू संतांकडे पण मी ऐकलं त्यांनी आरसेच ठेवले नाही घरात बरं का. आता याचा अर्थ ठेवूच नाही असं नाही हा. कारण वेड्यासारखं जर आपण अवतारात गेलं ना ते लोकांना काय बोललो हे कळत नाही. ह्या काय वेड्याचं कीर्तन प्रवचन ऐकायचं म्हणजे आपल्याला जो उद्देश असतो त्याला ज्ञान द्यायचं तोही उद्देश राहणार नाही. म्हणून सामान्य साधं थोडंफार केलं तर काही हरकत नाही. मग आता सदऱ्याला गुंड्या लावल्या नाहीत. मग आमच्या गुरुजींनीही आरशात कधी पाहिले नाही, सदऱ्याला गुंड्या लावल्या नाहीत,
नेहमी सामान्य राहत असत. गुंड्या म्हणजे आपले जे प्लॅस्टिकचे बटन, ते आधीचे की नाही ह्याची गुंजी सुताची गुंडी असायची तसे लावत असतील कदाचित. पण याचा अर्थ सामान्य एवढं घ्यायचं. सामान्यात फार महत्त्व आहे, सामान्यपणाने राहायचं. त्यांनी फोटोसुद्धा काढू दिला नव्हता आधी, पण जो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे ज्याच्यात मूर्ती निघाली त्या दिवशी आपणहूनच म्हणले होते आपल्या ही कानूपात्राला माहिती आहे माझा आज फोटो काढा म्हणे. मग आपल्याला इथं काय ते शंका, अरे हे इतके सामान्य होतो आणि फोटो काढा कसे म्हणले असतील. त्यांना त्या फोटो मागे उद्देश होता, मी काही काळानंतर आतमध्येच भगवंत आहे हे सगळ्या जगाला या प्रत्यक्ष प्रमाणाने कळावं म्हणून त्यांनी ते फोटो काढायला लावला. आणि ते काढला तेव्हा नव्हती मूर्ती, पण जेव्हा आमच्या लक्ष्मीबाई वहिनींनी ते काढला, पूजेला ठेवला, तेव्हा मग ते पटकन त्याच्यामध्ये ती मूर्ती दिसली. आणि मग ते विष्णू महाराज म्हणे, लक्ष्मी वहिनी म्हणे, हे काय वेगळं दिसायला पहा बरं. मग सगळ्यांनी बघितलं तर ती देवाची मूर्ती, ते त्यांना दाखवायचं होता, साक्षात्कारच होता. आणि रेवणवारबाईच्या मिस्टर तिथंच राहत होते म्हणे वाड्यात, त्यांना तर तेव्हा पण दिसली होती. म्हणजे त्याच्या श्रद्धेप्रमाणे, ज्याच्या भक्तीप्रमाणे कधी कधी कोणाकोणाला ती दिसली. काही असो, आता आपल्याला तर नेहमी दिसते. आणि मी आपल्या व्हिडिओ शूटिंगमध्ये पण त्यांचा तोच फोटो इथे ठेवला. इथे फ्रेम नसली तरी पुठ्ठ्यावर चिटकवला, मला नातूंनी करून दिलं. आणि तो मी आपल्या पाठग्रुपच्या आपल्या या व्हिडिओ शूटिंगच्या चांगदेवपासचे ठेवला. आणि भाऊ महाराजांचा पण ब्लॅक अँड व्हाईटच ठेवला. जशी स्थिती आहे आपल्या श्रद्धेचा भाग आहे त्याप्रमाणे आपण तो समजून घ्यावा. सामान्य बदलत नाही, विशेष राहतच नाही. सामान्य जे असतं ते जशाला तसंच असतं आणि विशेष आलेलं असतं ते राहत नसतं. व्यवहारातसुद्धा विशेष तेवढा पोरकटपणा आहे. वेदांतशास्त्रात विशेष तेवढा अध्यास आहे. अध्यास म्हणजे भ्रम, आणि भ्रम म्हणजे एक असताना एक वाटणं आहे दोरी, पण आपल्याला वाटायला सर्प. मग दोरीचं ज्ञान झालं की सर्प कुठं गेला नाहीच असा कळाला. म्हणजे विशेष राहतच नसतं. मोक्षापर्यंत सर्व अध्यास आहे. मग अध्यास आपल्याला कळला, मग अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूप असते. मग दोरीवर भासलेला सर्प कुठे गेला, दोरी रूपच झाला. तसं हे सगळं मावळतं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अब्जावणी विकसित बंधू आता. सगळं काय तेच आहे. मग सगळीकडे भगवंत, सगळीकडे चैतन्य. मग मी चैतन्य, मग एका जनार्दी एकपणे उभा. चैतन्याची म्हणायचं का, माझी शोभा. चैतन्याची शोभा त्याच्यात आहे, पण बाकीच्यांना, पण आपल्याला काय वाटलं पाहिजे, ही सगळी शोभा माझी, असं इथपर्यंत आपली वृत्ती गेली पाहिजे. ते अहंकार रहित. मोक्षापर्यंत सर्व अध्यास आहे. बंधनाची नसे ठावे, मुक्त कासया म्हणावे. मग आपण या तत्वावर आरूढ होतो. मुक्तीचा अध्यास सहन होऊ नये. वेदांत शास्त्रातले वैशिष्ट्य कळावे तो शहाणा. आता आपल्याला कितीतरी वैशिष्ट्य कळालं की हो. शहाणा म्हणजे गर्वानी नाहीच समजायचं. ज्याला विशेष आवडत नाही त्याला अध्यास कळेल. ज्याला हे सगळं माईक पदार्थ, तुका म्हणे अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझी आत नको देवा. त्याच्यात मला माझी इच्छा ठेवू नको. हे सगळं माईक पदार्थ जावे, त्या माईक पदार्थाचा मला काय मोह नको ठेवू. वेदांतशास्त्र ऐकणाऱ्याला विशेषाचा कंटाळा यावा तो मुमुक्षू. विशेष आवडू नये त्याला म्हणायचं मुमुक्षू. आणि विशेषाची आवड आहे तो संसारी. ज्याला आवडतेच विशेष त्याला म्हणायचं संसारी. त्याला विषयासक्त म्हणावे. मनुष्याला विशेष होण्याचा प्रसंग आला तर वाईट वाटावे. आता उदाहरण रामप्रभूचं दिलं. प्रभू रामचंद्राला उदयिक म्हणजे उद्या राज्याभिषेक करण्याचे ठरले. विश्वामित्र त्यांच्या मंदिरात आले तर ते उदास बसले होते. रामप्रभू उदास बसले होते आणि उद्या त्यांचा अभिषेक होता. मग राम म्हणाले, विश्वामित्राने विचारले, रामा असे उदास का दिसता? मग राम म्हणाले, उद्या मी विशेष होणार म्हणून. त्यांना विशेष व्हायला आवडत नव्हतं, राज्याभिषेक करून घेणं आवडत नव्हतं, म्हणून ते उदास बसले होते. विशेष करण्यात
विधीही न पाने तो पामर. आता काही लोक वाटल ते करतात आणि मिळवतात पहा वैश्विक सुख, ते पामर कोटीतले. आणि विशेष करण्याची आवड असणे तो विषयी, हे पाहिजे ते पाहिजे तो विषय. आणि विशेष होण्याची लाज वाटणे तो मुमुक्षू. सजून नटून थटून जाणं. आणि कधी कधी ना हे आपल्या आधीच्या त्याच्यामधून येतं बघा. मला लहान वयापासून ते वाटतच नाही कशाचं आकर्षण. खाण्याचं नाही, पिण्याचं नाही, कपड्याचं नाही. आमच्या ताईला खूप माहिती आहे पहा. मग हे वाटलं नाही म्हणून पटकन इकडं आलं की निश्चय झाला, असंही घडलं असेल. आणि मग गुरु महाराज भेटले आणि आई वडिलांच्या शेवटच्या अपत्य त्यांचे पारमार्थिक गुणही आले. म्हणून मला नेहमी त्यांचं वाटतं की अशा आपल्या तुकारामासारख्या महात्म्याच्या पोटी आपला जन्म झाला. खरे आपण धन्य. खूप श्रीमंत नाही म्हणून आपल्याला त्याचं काही नाही, पण आपल्याला खायला प्यायला होतं. काही ना काही त्यांनी केलं, आईनी केलं. एक एक दिवस आपला उदरनिर्वाह झाला म्हणून काहीच वाटत नाही त्याचं. आणि त्याची इच्छाही नव्हती म्हणूनही काही वाटलं नाही. आणि असे गुणही आपल्यात होते म्हणून आपण ते सहज पचवू शकलो. काही वाटतच नव्हतं. कुणी लहान लेकरू म्हणून हातावर काही दिले पैसे, काही वस्तू, तर ताई शाळेतून येईपर्यंत वाट पाहायची, तसंच ठेवायचं. कधी कधी त्याला मुंग्या लागायच्या, ती मला रागवायची. अगं याला किती मुंग्या लागल्या बघ. अगं मी म्हणायची तुला देऊन खायचं, तुझी शाळा सुटली नव्हती म्हणून ठेवलं. आता मला काय माहीत त्याला मुंगी होईल म्हणून. बघा, याला म्हणायचं लहान वयातून त्याचा ऐका. मग आपल्याला हे लक्षात येतं बालवयापासून हे बाळकडू जणू काही अध्यात्मातच माझ्यामध्ये आलं होतं म्हणून ही गोष्ट घडली. कोणी 5-10 पैसे दिले तर मी तसेच ठेवायची. त्याला कागदाची पुडी बांधायची. आणि कळमनुरीला कस्तुरी नावाचे गुरु होते, ते अशा कथा वगैरे लावायचे. आई जायची ते ऐकायला. मग तिथं ती पुडी हळूच सतरंजी खाली ठेवून द्यायची. मग तिथली मुलगी मला म्हणायची, माझ्या शाळेत होती, अगं अलका मी सतरंजी काढू लागले, त्याच्या खाली पुडी निघाली आणि त्या पुडीत पैसे निघाले. कोणी ठेवले काय की गो काय की मला काही माहीत नाही. तेव्हा मला हे कळायचं की आपण दान करावं, पण ते दानाचा उल्लेख करू नये. आता कशासाठी उल्लेख करायचा की त्यावेळेस ती आसक्ती नव्हती हे सांगण्यासाठी. म्हणून नाही तर एखाद्या लेकरू पटकन घेऊन गोळ्या बिस्किट घेऊन खात बसलं असतं. पण विशेष होण्याची लाज वाटणे तो मुमुक्षू. विशेष होत नाही, व्हावे वाटत नाही तो मुक्त. विशेष व्हावं वाटत नाही, होतही नाही आणि त्याला वाटतही नाही विशेष काही व्हावं, तो काय झाला, मुक्त झाला. सार गोष्ट विशेष जातच असते, सामान्य जात नाही. सामान्य गेले तर शून्य होईल. मग शून्याची सिद्धी कोण कराल? शून्याची सिद्धी शून्याला करता येत नाही म्हणून शून्याची सिद्धी कोणी करत नाही. म्हणून सामान्य काय असतं, राहतच असतं. शून्याची सिद्धी करणारं आपण असतो. म्हणून आपल्या अध्यात्मशास्त्रात एक उरत असतं, विशेष राहिले तर द्वैत होईल. म्हणून सामान्याकडून सगळ्यांची सिद्धी होते व आपल्या सिद्धीकरता अन्याची अपेक्षा करीत नाही. सामान्य म्हणजे आत्मतत्व ते सिद्धच आहे. मग ते आपल्या सिद्धी करायला दुसरं कोणाची अपेक्षा करतो का? म्हणून त्या सामान्याला काय म्हणायचं, स्वपरनिर्वाहक. म्हणजे स्वतःलाही सांभाळतं आणि इतरांनाही सांभाळतं. त्याला म्हणायचं स्वपरनिर्वाहक. अशी सामान्य स्थिती. असा आत्मा स्वतःला कळून घेतो, आहेचे कळणं रूप जाणून घेतो आणि इतरांनाही जाणून देतो. असं सामान्य रूप आपलं आहे. म्हणून या तत्वाला आपण आरूढ व्हायचं. आता आपली व्हिडिओ शूटिंगची वेळ संपली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. म्हणा पसायदान टोपले ताई म्हणा.